मी बिग बॉस केलोय, 2-3 TV शो केले आहे. तर त्यासमोर काय नाही आहे. चीज चॉकलेट केक रेडी झालेला श्रेयाने केलाय. आता आस्था आणि आराध्य केस करणार आहे. आराध्य गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज रविवार आहे आणि विकेंड व्लॉगमध्ये सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत. आराध्य आस्था, सुप्रियाताई, भाऊजी सगळे आलेले आहेत आणि आराध्याची एक्झाम आहे आज. अबॅकसची सक्सेस अबॅकस म्हणून एक ग्रुप आहे आणि त्यांची नॅशनल लेवलची एक्झाम आहे. सो DP रोड पंडित फार्म्सला त्याची एक्झाम आहे. त्याला आज सोडलेलं आहे. बघू शकता मागं मोठ्या प्रमाणात एक्झाम आहे आणि भरपूर पालक आहेत मागे. तुम्हाला दाखवेल केवढी गर्दी झालेली आहे. आणि ह्या एक्झाममध्ये ऑल इंडियामधून लोक आलेली आहेत. ही गव्हर्नमेंट एक्झाम नाही आहे बट सक्सेस अबॅकस म्हणून एक मोठा ग्रुप आहे, त्यांची एक्झाम आहे. आणि ही त्याची एक्झाम असते आणि 4 मिनटात 100 प्रश्न सोडवायचे असतात. सो आराध्य आता आत गेलेला आहे आणि आता 4च मिनटात तो बाहेर येईल. कशी त्याची एक्झाम जाते बघूया. आणि विकेंड व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. बघत रहा. वेलकम टू व्लॉग्स विथ जय. तर आराध्य आलाय आता एक्झाम देऊन अबॅकसची. तर कशी होती एक्झाम? चांगली होती. आणि किती क्वेश्चन्स होते? 100 to 200. 100 क्वेश्चन्स. आणि किती मिनिटामध्ये करायचे होते? 4 मिनिटांमध्ये. 4 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स करायचे होते. आणि तू किती केले? मी 16-15 केले. 15-16 केले. सच्चाई छुपाई गई, अफवाह उड़ाई गई, बात कुछ और थी, बताई कुछ और गई. म्हणजे 4 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स, म्हणजे एका मिनिटामध्ये 25 क्वेश्चन्स करायचे होते त्याला. पण स्पीड त्याचं आता फर्स्ट लेवलच होती, सेकंड लेवल होती. पहिल्याच वर्षी दिलं त्यांनी. आणि एक्सपिरियन्स चांगला होता. आणि किती मुलं होती? खूप होती, 1000च्या वरती. 1000 मुलं एका लेवलला. अशा 4-5 लेवल आहेत. आणि नॅशनल लेवलची एक्झाम आहे. बरीच टफनेस आहे, बरीच कॉम्पिटिशन आहे. काही मुलं तर एका मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स सॉल्व करतात ना. हो. एका मिनिटात 100 क्वेश्चन्स म्हणजे लिटरली एकदम हुशार असतील ती मुलं. आणि पटापट यायला पाहिजे. आता नेक्स्ट एक्झामला तुला पण येणार आहे ना. असं सक्सेस अबॅकसचं गेटचं एंट्रन्स होतं. गेट नंबर 1ला DP रोडला होतं. संडे असल्या कारणाने भरपूर गर्दी होती, भरपूर पालक आले होते. 4-5 हजार पालक आली असतील. आणि त्याच गर्दीमध्ये आम्हाला बिग बॉस सीझन 5चे कंटेस्टंट DP दादा भेटले. आता तुम्ही बघालच DP दादा. गाड्यांच्या गजरामध्ये धनंजय दादाचं स्वागत करूयात. सर्वांनी दादाला बघितलं असेल, वहिनींनाही बघितलंय. आता ते आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत. नमस्कार. मी अशा ह्याच्यात मी पहिल्यांदाच आलो आहे. आता डायरेक्ट मला तुमच्यासमोर उभं केले, बोला काय तर. बोलायचं म्हणलं तर माणसांपेक्षा बायका जास्त धरून मारतील मला. छान वाटते एवढे सगळे पालक म्हणजे आपल्या मुलांसाठी वेळ काढताय. मुलांना काही ना काहीतरी घडवण्याच्या दृष्टिकोनात इथे येत आहे. म्हणजे ॲक्च्युली मी सुद्धा त्यासाठी आलो. आमच्या आयुष्यात आमच्या घराण्यामध्ये कोण असं शिकायला किंवा कुठली परीक्षा द्यायला किंवा कुठलं कॉम्पिटिशन करायला एवढ्या लांब 200 किलोमीटर कोण गेलं नव्हतं. आम्हाला योग आलाय. मुलगी अबॅकसमध्ये आहे. काय ती आता बोटं वर खाली करून त्यांचं करायला माहीत. आमच्या लाईफमध्ये तर काय ते नव्हतं. म्हणलं चला. तर हे आहेत धनंजय पवार AKA DP दादा. बिग बॉस सीझन 5चे टॉप कंटेस्टंट होते हे. आणि ह्यांची ही मुलगी सक्सेस अबॅकसची एक्झाम देण्यासाठी DP रोडला आली होती. त्यामुळं ते ॲज अ सेलिब्रिटी आहेत म्हणून ते गेस्ट झाले तिथे. आणि ते त्यांचा अनुभव सांगत होते कशी ते त्यांच्या मुलीला मोटिवेट करत आहेत. आणि सगळ्या पालकांचं मोटिवेशन बघून त्यांनाही आनंद झाला. सगळे पालक आपल्या मुलांना सपोर्ट करत आहेत. आणि आजकालचं कॉम्पिटिशन युग आहे, त्यामध्ये सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे आणि अशाच एक्झामला मुलं पुढं गेली पाहिजेत.
असं सगळं चांगलं सांगत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांचा रीलचाही अनुभव शेअर केला. ते कसे लहान लहान रील बनवत फेमस झाले. आणि बायको आणि आईची कॉमेडी त्यांच्या रीलवर फारच मस्त असते. आणि अशा प्रकारे ते फेमस झाले आणि बिग बॉस 5मध्ये आले. बिग बॉस 5 ही मस्त खेळले. त्यांचं भरपूर नाव झालं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाले ते. तर असे होते डीपी दादा. घेतली. सो थँक्यू सो मच. आणि कौतुक आहे, मुलीचं खरंच डेव्हलप होत आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे, इथे सगळेजण वेळात वेळ काढून आलायत आपल्या मुलांसाठी. बरं, इथून आपलं मूल एक ट्रॉफी का होईना यांनी उपलब्ध केले की घेऊन पार्टिसिपेशनची ट्रॉफी हे ते घेऊन जाणार आहेत. आणि त्यांना एक म्हणजे एन्करेजमेंट असणार आहे ती की मला एक सर्टिफिकेट मिळालंय, मला एक ट्रॉफी मिळाली. आणि काय आणले बघू ते काय ते कसली जेली? जेली बेली. जेली बेली. जेली तुला आवडते? जेली बेली. मी घेऊ काही? अरे का? आमची आहे ती. मीच आणून दिले. माझी आहे. ठीक आहे, थँक्यू. खाली कशी होती? कशी होती? अरे तुला विचारते मी. चांगली होती ती. सो एक्झाम देऊन आता आम्ही आलो आणि आराध्यला ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट मिळालंय. आता घरी सांगणार आहे आराध्य फर्स्ट आलाय म्हणून. आता आई बाबांची रिॲक्शन बघूया काय होते. आराध्य ये लोक हे ट्रॉफी दाखव इकडे. लगेच. आणि डीपी दादा हसते. धनंजय पवारच्या हसते दिली. म्हणून घे जायचं. नाही 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 करत बसलो एकदा तर जायचं बाबा. छान छान 1 लाख रुपये रोख. काय म्हणते 1 लाख दे असेल का दे. जाऊ दे काय काय असू दे. बसला Trophy बसला. मिळाली. कशी परीक्षा असते काय असते लोक कळलं की नाही. तिथे ठेव. चीज चॉकलेट केक रेडी झालेला आहे. श्रेयानी केलाय. आता आस्था आणि आराध्य ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके टेस्ट करणारे बघ केवढी उत्साही आहे. हे इकडे हे घे. आवाज येणार. असं घ्यायचं दाखवतो. हे बघ दे इथं. असं घ्यायचं. हा आता पाडू नको. जवळ घे. कसं आहे पूर्ण तर का मिळवलं की आराध्य सर्टिफिकेट आलं. असं कोणाचं आहे? कसं झालंय? काय फेक रिॲक्शन नको देऊ. खरे खरंच आहे. मटन पाकी मला बघ. बाकी जेवढं आता हे खाल्लं आहे की बघणार की. मस्त. तुम्ही जेवला? हे मस्त झालं. जेवला का तुम्ही? एक नंबर. दुसरा डबा पण आहे हा. या डब्यात दुसरा पण आहे हा. हे अयो मा. चीज केक नाही. चीज नाहीये पण कसं बनतं ते चीज? क्रीम चीज असतं ना, Cream. त्याच्यामध्ये पनीर घालायचं, मिल्क घालायचं आणि थोडंसं एसेन्स घालायचं, त्याला मिक्सी करायचं. पडते आराध्य जवळ घे. हे पडतंय. हा. चालूच गेली. नाही केलं ना त्यांनी लेअरने. रिॲक्शन द्या. फार हेल्दी आहे. आणि घरी गेलेलं आहे. चीज केक खाल्ला यार. काय मस्त झाला होता श्रेया. ऍक्टिंग आहे. 3 लेअरचा होता. ओरिओ मध्ये क्रीम होतं आणि त्याच्यावर डार्क चॉकलेट. डार्क मध्ये मिल्क घालून मिल्क चॉकलेट केलं होतं. यमी म्हणजे बाहेर मिळतं त्याच्यापेक्षा. आणि 3 लेअरचा असल्यामुळं खाली पूर्ण लेअर ऑफ ओरिओ, मध्ये क्रीम आणि वर चॉकलेट. कुठून शिकलेस? माझ्याकडूनच. युट्यूब वरून शिकले. पण मी आहे ना टेस्ट मस्तच.
ऑर्डर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये द्या, नंबर मी पाठवतो. तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर आपण घरपोच डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. फक्त एक चीज केक 50,000 रुपयाला. चला आता संडे आहे, नॉनव्हेज वगैरे खाल्लंय सगळ्यांनी, मी तर व्हेजच खाल्लंय. पण आता झोप आलेली मस्तपैकी, आता झोपणार आहे मी. चलो झोप झाली. आता सगळ्यांना बाहेर फिरायचं होतं, म्हटलं कुठे यावं. मी येताना बघितलं होतं बाणेरला जत्रा आहे. सोय बघा आम्ही कुठे आलोय, मेला महोत्सव म्हणून बाणेरला एक जत्रासारखी भरलेली आहे, जशी गावाकडे आपल्या असते तशी. आता मुलांना ह्या ह्याच्यात बसवलं पाळण्यामध्ये, पाळणा दाखवतो. आराध्य आराध्य. हा असा आहे जायंट व्हील. यामध्ये आराध्य, आस्था, सुप्रियाताई, आरी सगळेजण बसलेली आहेत. आलेत आता. मज्जा आली का? चला. कसं वाटलं रे? हा बेस्ट म्हणे. चक्कर आली का? नाही चांगला होता. घाम आलाय. जास्त फिरवलं त्यांनी. अरे तुला कसं वाटलं रे? कसं वाटलं सांग. मग आता नेक्स्ट काय, कशात बसायचं आहे? ब्रेक डान्स का ब्रेक डान्स तर फार डेंजर असतं. मी एक दोनदा बसलेलो आहे, डचमळतं माझं तर, उलटीच व्हायला होते. आता बसलेत आराध्य, आस्था, आरित आणि श्रेया. बघू यांचे रिॲक्शन काय आहे होऊन आल्यावर. अरे तिकडे हे कर, जावा. ब्रेक डान्स मध्ये बसणार आहेत आता श्रेया सोबत. बघूया, मजा येते. रे तो एल लग गए. दोघं तिघांना त्रास झाला, उतरवलंय लोकांना आता खाली. डेंजरस आहे बापरे हे ब्रेक डान्स. आता रिॲक्शन बघूया श्रेया आणि मुलांची. हे हळूया. हे बघ अरे मुझे चक्कर आने लग गया अब. कसं वाटतं? सेकंड मध्ये क्रेझी. मला वाटलं आस्था चक्कर आली काय? तुला घाम आला का? बघू, थंड पडला. तुला लागलं काय? काय खिच्चू म्हणजे काय? खिच्चू पापड. तो खिच्चू पापड असतो आणि त्याच्यावर एकमेकाने ओढून खायचं. मस्त. आणि त्याच्यावर आता
कॉम्पिटिशन आहे आमच्या दोघांमध्ये. आता ताई आणि अजिंक्यमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यांनी आपले नंबर्स किती आहेत बघितले, 6, 7, 8, 9, 10, 11, 36 पर्यंत. आता दोघांमध्ये आता माझ्याकडे दोघांमध्ये आता कुणाला गिफ्ट लागतंय बघूया. 6 बॉल टाकायचे आहेत आणि नंबरचे 1 ते 6 देखताय कोणची. टोटल यामधून एक व्हायला पाहिजे. येस. स्टार्ट. तू आधी एक बॉल, तू एक बॉल. जत्रेतला हा गेम तुम्हाला माहीतच असेल. 6 बॉल असतात आणि नंबर्समध्ये टाकायचे असतात आणि जी टोटल होते त्या टोटलचं एक काहीतरी गिफ्ट मिळतं. सो दोघांची टोटल जवळपास सेमच झाली आणि दोघांना सेमच गिफ्ट मिळालेलं. कपड्याला लावण्याचे क्लिप्स आम्हाला दोघांना मिळालेले होते. मजा आली मस्त मेल्यामध्ये खायला आहे आणि हे सगळं गावचा फील आहे. गावाकडे गेल्यासारखं वाटलं 2 मिनटामध्ये. आणि हा बाणेर औंध लिंक रोडवर आहे. मला दाखवतो सामने चौकात. आणि मला वाटतं अजून एक आठवडाभर चालू असेल. मजा येते आहे. टाईमपास करायचा आहे. संडे इव्हनिंग नेक्स्ट संडे व्हिजिट करू शकता मेला महोत्सवला. आणि लहान मुलं असतील तर जरूर या, फार मजा येईल. आणि आजचा व्लॉग मी इथंच संपवतोय. आणि वीकेंड पण संपला आहे. उद्यापासून ऑफिस आहे. उद्या तरी आम्ही सकाळी प्लॅन करतोय धुरंधरला जायचा. पण भरपूर मज्जा आली 2 दिवसामध्ये. मागचा ब्लॉग पण तुम्ही बघितलाच असेल जो माझा पोपट झाला होता. मी क्रिकेट खेळायला गेलेलो आणि क्रिकेट नव्हतं. आणि त्याच्यानंतर आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आराध्य असल्यामुळं फार मजा आली. डीपी दादा भेटले आम्हाला आणि घरी पण मस्त नॉनव्हेज केलं होतं. त्यानंतर आम्ही मेला महोत्सव बघितला. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आणि असे ब्लॉग बघायला अजून आवडेल का तुम्हाला? हा वीकेंड ब्लॉग सारखं झाला आहे आता आणि वीकेंडलाच मला थोडाफार वेळ मिळतो. सो आणि मला ब्लॉगिंगची फार आवड आहे. आणि तुमचे काय अजून प्रतिक्रिया असतील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच बघत राहा ब्लॉग्स विथ चिंग्स. नक्की पुन्हा भेटूया. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करता, कमेंट करता मला फार मोटिवेशन मिळतं. So please like, share, subscribe and please stay tuned with Vlogs with Jay. Bye bye.